नमस्कार. मराठमोळी जेवण चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या दुपारच्या जेवणामध्ये अगदी चटपटीत अशी आलू मटारची ग्रेव्ही कशी बनवायची हे बघणार आहे आणि अगदी अवघ्या 10 मिनिटामध्ये आपण इथे मस्त सगळ्यांना आवडणारी मसाला भेंडीसुद्धा बघणार आहे. छान गरमागरम वाफळता भात आणि मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत चपाती असं आपल्या आजच्या दुपारच्या जेवणाचा बेत असेल. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. इथे मटार घेतलेलं आहे. थंडीचे दिवस चालू झाले की मटारचा सीझन चालू होते. मटारची पहिली रेसिपी आज आपण मटार ग्रेव्ही इथे बनवून घेणार आहे. बटाटे 2 साल काढून अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण ग्रेव्ही कोणतीही बनवत असाल तर अशा पद्धतीनेच तुम्ही हा मसाला काढून घ्यायचा आहे. 1 चमचा खसखस आणि पांढरे तीळ मी पाण्यामध्ये पहिले भिजत घातलेले. 10-15 काजूच्या पाकळ्या पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहे. आलं लसूण हिरवी मिरची बेडगी मिरची कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ना ते देठ घ्यायचे. 2 कांदे उभे चिरलेले आणि 2 टोमॅटो उभे चिरून घेतलेले. आता काय करायचं आहे आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे. तेलामध्ये हा मसाला आपल्याला इथे परतून घ्यायचा नाही आहे, तर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. जेव्हा पण तुम्ही कोणत्या एखाद्या भाजीची ग्रेव्ही बनवायची असेल तर ग्रेव्हीसाठी हा मसाला अत्यंत छान आणि अगदी चवदार आहे. तुम्ही इथे काय करू शकता, मग तुम्हाला जर डायरेक्टच तीळ आणि खसखस जी असते ती वाटायची असेल तर कोरडीच वाटायची आणि नाही तर अगोदर पहिली ती पाण्यामध्ये भिजत घालायची, म्हणजे ती व्यवस्थित वाटली जाते. त्यानंतर यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. पाणी घातलं ना यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि चांगलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे इथे शिजून घ्यायचं आहे. शिजवल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता कलर बदलला गेलेला आहे. मसाल्याचं जे आपण प्रमाण घेतलं होतं ते प्रमाणसुद्धा शिजवल्यामुळे आता कमी दिसते. पाणी पूर्ण सुकून घ्यायचे. पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही, कारण त्यामध्ये सगळं अर्क जे असतं कांदा टोमॅटोचं ते त्यामध्येच उतरलेलं असतं. थंड करून घ्यायचा मसाला आणि मग मसाला एकदम बारीक वाटायचा. वाटताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे. बघू शकता छान असा बारीक वाटला गेलेला आहे. कुठेही मोठा ठेवायचा नाही. एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची. आता काय करायचं आहे, मी इथे 3 ते 4 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की जिरे आणि खडा मसाला यामध्ये घालायचा आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून कांदा चांगला परतून घ्यायचा. लक्षात ठेवा आपण जेव्हा ग्रेव्ही बनवतो तेव्हा मोहरीचा वापर अजिबात करायचा नाही. कांदा परतून झाला. कांदाही आपल्याला हलकासाच परतून घ्यायचा आहे. जास्त काळा किंवा जास्त ब्राऊन नाही करायचा. केलेलं वाटण यामध्ये घालायचं. मसाले आपल्याला यामध्ये घालायचे. हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, जो आपला घरगुती मसाला असतो तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. धने पावडर आणि जिरी पूड, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची. थोडंसं आपल्याला मसाला हलवून घेतला की यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मसाला परत एकदा हलवायचं. पाणी घातल्यामुळे काय होतं, मसाला चांगला शिजतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला चांगला तेल सोडून देतो. कलर त्याचा खूप छान येतो. झाकण ठेवायचं आहे. 5-6 मिनटं गॅस बारीक करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकताय छान कलर आलेला आहे. मसाल्याने तेल सोडलेले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मसाला अगदी चांगला शिजला गेलेला आहे. मसाला शिजला गेला की त्याचा जे टेक्स्चर आहे ते खूप वेगळं दिसतं. त्यानंतर यामध्ये आपल्याला आलू मटार घालून घ्यायचं आहे. आपण इथे खास आलू मटारची ग्रेव्ही बनवतोय. आलू मटार घालून घेतलं, हलवायचं. 5 मिनिटभर झाकण ठेवायचं. त्यालासुद्धा मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये कोमट पाणी घालायचं. पाणी कोमट घालायचं, त्यामुळे भाजीची चव जी असते ती मरत नाही, चांगली लागते. पाणी आता आपण ग्रेव्ही बनवते. भाताबरोबर सुद्धा खाता आली पाहिजे, चपातीबरोबर सुद्धा खाता आली पाहिजे. त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी घेऊ शकता. सगळ्यात शेवटी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, झाकण ठेवायचं आणि 1 उकळी काढून घ्यायची. उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे, ग्रेव्ही परत एकदा चांगली हलवून घ्यायची आणि थोडा वेळ आपल्याला अशीच ती
उकळती ठेवायची. गॅस बारीक ठेवायचा. बघू शकता मस्त कलर आलेला आहे, तरी आलेली, छान अशी घट्टसर झालेली. या पद्धतीने मी थोडीशी पातळ ठेवलेली, जी आपल्याला भाताबरोबर सुद्धा खाता आली पाहिजे. कोथिंबीर टाकलेली तर आपली ही झाली मटार ग्रेव्ही बनवून तयार. आता आपण मसाला भेंडी बनवून घेतोय. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलेले, जिरी मोहरी घातलेले, हिंग घातलेले. काय करायचं आहे, भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आणि अशी आपल्याला मध्ये कापून घ्यायची, जास्त बारीक कापायची नाही. आणि तेलामध्ये घालून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि 5 मिनिट तेलामध्येच आपल्याला चांगली भेंडी परतून घ्यायची, म्हणजे भेंडी आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायची. आता इथे भेंडीवरती झाकण अजिबात ठेवायचं नाही. जर झाकण ठेवलं तर भेंडीचा कलर बदलला जातो आणि भेंडी काळपट दिसते. आपल्याला भेंडीचा कलर इथे बदलून द्यायचा नाही. नेहमीचे जे मसाल्याच्या डब्यातले आपले मसाले असतात तेवढे आपल्याला मोजकेच मसाले यामध्ये घालायचं. शेंगदाण्याचा कूट मात्र इथे भरपूर घालायचा. गवळे गवळे शेंगदाणे भाजून याचा कूट करून घ्यायचा आणि हे भाजायचं. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला धनिया पावडर आणि जिरी पूड इथे घालून घ्यायची आणि भेंडी परत एकदा 5 मिनिटं चांगली परतून द्यायची. जर अशा पद्धतीने तुम्ही मसाला भेंडी केली ना तर भेंडीचा कलरही बदलला जात नाही, भेंडी पण व्यवस्थित शिजली जाते आणि भेंडी खायला चवदार लागते. भेंडी बनवून तयार झालेली आहे. इथे तांदूळ धुवून घेतलेले, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कुकरला अगदी 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या, त्यापेक्षा जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही. भात चिकट होतो जास्त शिजला की, त्यामुळे 3-4 शिट्ट्या घेऊन आपल्याला भात इथे शिजवून घ्यायचा. आता इथे मी चपातीचं पीठ सगळ्यात पहिलं मळून ठेवलं होतं. सगळ्यात पहिलं मळून का ठेवायचं तर आपले भाज्या वगैरे होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं. जितकं चांगलं तुमचं पीठ भिजतं ना तेवढी चपाती तुमची चांगली येते. साधारणतः 20 ते 25 मिनटं पीठ भिजायला ठेवायचं. त्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही जर पीठ भिजायला ठेवलं तर पीठ काळं पडतं, चपाती काळी येते. त्यामुळे साधारणतः 30 मिनिट तुम्ही पीठ इथे भिजायला ठेवू शकता, म्हणजे चपाती छान पांढरं शुभ्र येते, खायलाही मऊ मऊ लागते आणि चवीला खूप छान लागते. चपाती बनवून तयार झालेली गरमागरम अशा चपाती, भात आणि मस्त गरमागरम ग्रेव्ही, मसाला भेंडी असा आजचा आपला दुपारच्या जेवणाचा बेत इथे मी बनवून घेतलेला आहे. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण रोजच्या जेवणातल्या अनेक थाळ्या बघत असतो. तुम्हाला ह्या थाळ्या बघायला आवडत असेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या भाज्या ह्या थाळीमध्ये बघायला आवडेल ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तशा पद्धतीने आपण रोजच्या जेवणातली थाळी बनवण्याचा प्रयत्न करू. तर चला परत पुढच्या थाळीला भेटूया. तोपर्यंत मस्त मजेत राहा.